मस्त गरम गरम खुसखुशीत असा मिनी बटाटा वडा. लग्न पंक्तीला तर तुम्ही गेलात तर या पद्धतीचे वडे नक्की असतात. त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी. चला रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत छान, आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. इथे मी बटाटे आधीच उकडत ठेवले होते. बटाटे छान उकडले. थंड झाल्यावर याची सालं काढून घेणार आहे मी. आणि हे बटाटे आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचे आहेत. असे मोठे तुकडे करून घेते म्हणजे पटकन गार होईल. बटाटा थंड होतो तोपर्यंत आपण एक फोडणी करूया. इथे 2 ते 3 चमचे मी तेल घेतलंय. तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. एक पाव चमचा मोहरी आहे ही. त्याच्यानंतर मी इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं तोडून घेतली आहेत. चव छान लागते. आता आपण केलेले मिरची, कोथिंबीर आणि लसूणचं जे वाटण होतं ते घातलं याच्यामध्ये. आणि हे आपल्याला ह्याचा कच्चेपणा निघेपर्यंत पूर्ण परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं लागतात ह्याला फक्त. पण छान असं परतून घेतल्यानंतरच वड्याला चव छान येते. तुम्हाला जर अशा मस्त मस्त रेसिपी पाहायच्या असतील तर श्री किचनला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी थोडंसं आलं घेतलं, अगदी थोडंसं किसून घेतलंय. एकदा नक्की ट्राय करून बघा. पाव चमचा हळद घातली आहे. चवीपुरतं मीठ घेतलंय. आता इथे मी जे भाजीला लागणार आहे ते सगळं मीठ एकदाच घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे उकडून घेतलेला बटाटा होता तो पूर्ण गार करून घेतलाय. आणि आता भाजीमध्ये आपण केलेल्या फोडणीमध्ये आपण ह्याला मिक्स करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला ना मी स्मॅश करून घेणार आहे, कारण की आपल्याला मिनी बटाटा वडा बनवायचा आहे. पूर्ण स्मॅश करून झालेला आहे आणि भाजीसुद्धा छान मिक्स झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला मी थंड करून घेणार आहे. तोपर्यंत इथे मी बेसनचा एक बॅटर तयार करते, म्हणजे आपल्याला जे वड्याला लावायचं आहे ते. इथे मी 2 ते 3 मोठे चमचे बेसन घेतले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे. पाव चमचा हळद घातली आहे. आणि चवीपुरतं मीठ घातलंय. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. हळद वाढवावी लागेल वाटतं, पण थोड्या वेळाने बघूया. आधी मिश्रण मिक्स करून घेऊया. एकदा असं कोरडं मिक्स करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पाणी घालताना ना अगदी थोडं थोडंच घालायचं, नाहीतर मिश्रण एकदम पातळ झाल्यावर आपण त्याला काहीच करू शकत नाही. या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते आहे.
आता ना याच्यामध्ये ना मला कोथिंबीर खूप आवडते, म्हणून मी बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहे. जरा जास्तच घातली आहे मी. चव छान लागते यांनी. पीठ अजून घट्ट वाटतंय मला, मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे. मिक्स करून घेते व्यवस्थित. थोडीशी हळद घालणार आहे मी वरतून. आणि आपल्याला या पद्धतीने याचं बॅटर तयार करायचं आहे. आता आपण वडे बनवायला घेऊया. इथे मी छोटेच बनवणार आहे, मिनी बटाटा वडा आहे आपला, म्हणून मी छोटे छोटे गोळे बनवून घेते आधी या भाजीचे. एक 5-6 गोळे बनवून ठेवते. अगदी छोटा गोळा घ्यायचा आपल्याला. बाकी सगळे गोळे मी या पद्धतीने करून घेते. तुम्ही बघू शकता 5-6 गोळे मी बनवून ठेवलेत. आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया. कढई मी आधीच तापत ठेवली, त्याच्यात तेल टाकलं आहे. ही मी भाजीचीच कढई घेतली आहे. आता आपण जेव्हा बटाटा वडा बनवताना त्याला पीठ चारी बाजूने छान असं कोट झालं पाहिजे. आता एक एक करून वडा तेलात सोडून देते. आता जेव्हा आपण वडा तेलात सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा, कारण की आपण बेसनमध्ये पाणी टाकतो आणि पाण्यामुळे मॉइश्चर असतं. थोडासा गॅस मोठा ठेवला ना की वरचं आवरण छान खुसखुशीत होतं. या पद्धतीने मी वडे तळून घेणार आहे. असं तेल सोडलं ना की वडा चारी बाजूने छान भाजला जातो, तळला जातो सॉरी. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने वडा छान तळला गेलाय. आता हे मी काढून घेते आणि दुसरी बॅच सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. दुसरी बॅच सुद्धा मी तेलात टाकून घेतली आहे. दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे. आता मी हे सर्व करून घेणार आहे. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करते मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा. थँक्यू.